Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. राज्यातील महानगरपालिकेच्या कायम व कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे प्रचंड धरणे, निदर्शने, आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील महानगरपालिका अंतर्गत काम करणाऱ्या कायम व कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनच्या माध्यमातून राज्य शासनाकडे अनेक वेळा निवेदन दिली. त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 23/2/2023 रोजी विधान भवन मुंबई येथे मुख्य सचिव, नगर विकास विभाग व सचिव वित्त विभाग यांच्या उपस्थितीत जी बैठक संपन्न झाली, त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाची अद्यापपर्यंत पूर्तता झालेली नाही. त्यामुळे राज्यातील महानगरपालिका अंतर्गत कार्यरत कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. आंदोलनातील मागण्या: 1. ड वर्ग महापालिका कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनावर नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे 100% वेतन अनुदान द्यावे. 2. राज्यातील महानगरपालिका कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे. राज्यातील मनपा कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करणे. 3. राज्यातील मनपा अंतर्गत रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे. 4. राज्यातील मनपा अंतर्गत कायम कर्मचाऱ्यांना दीपावली 2024 निमित्त बक्षीस मिळणे व कंत्राटी कर्मचाऱ्यांना दीपावली 2024 निमित्त 8.33% सोनुग्राह अनुदान देण्यात यावे. 5. राज्यातील मनपा अंतर्गत कंत्राटी स्वच्छता व इतर विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्नाटक राज्याच्या धोरणेनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये कायम करावे किंवा कायम कामगारा एवढे समान वेतन द्यावे. 6. महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका नगरपालिकामधील लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार वरसा हक्काने नेमणुकाबाबत माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये प्रलंबित असलेल्या याचिकेसंदर्भात राज्य सरकारने उपसमिती नेमून वाल्मिकी मेहतर भंगी अनुसूचित जाती संवर्गाव्यतिरिक्त इतर संवर्गातील वर्सांना नेमणूक देण्यासाठी पुढील कारवाई तात्काळ करावी. 7. राज्यातील पुणे, पिंपरी चिंचवड व इतर मनपा अंतर्गत परिवहन संस्थेमधील कर्मचाऱ्यांना व इतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम तात्काळ अदा करण्यासाठी संबंधित यंत्रणेला निर्देशित करावे. 8. राज्यातील सर्वच महानगरपालिका नगरपालिका कर्मचाऱ्यांना पूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू करावी. 9. कायमस्वरूपी अपंगत्व व दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यात यावी. 10. राज्यातील ज्या महानगरपालिका नगरपालिकांचा आकृतीबंध राज्य शासनाकडे मंजुरी कामी पाठविण्यात आला आहे, तो आकृतीबंध सर्वसमावेशक असावा व त्यास तात्काळ शासन मंजुरी देण्यात यावी. सदर मागण्याची पूर्तता करणे व आपले लक्ष वेधण्यासाठी दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र राज्य मनपा कामगार कर्मचारी संघटना फाउंडेशनच्या वतीने धरणे, निदर्शने, आंदोलन करण्यात येत आहे. सदर आंदोलनाची दखल घेऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चेसाठी बोलून कामगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढावे, अन्यथा वरील मागण्यांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण राज्यातील महानगरपालिका अंतर्गत अत्यावश्यक सेवेसह इतर कामकाज बंद करण्याचे तीव्र आंदोलन करण्यात येईल. कृपया याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनचे अध्यक्ष श्री श्रीकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांनी दिली. या निवेदनावर अशोक जाधव, गणेश शिंगे, गौतम खरात, मनोज माचरे, छब्बीस अहमेद, उदय भट, रामगोपाल मिश्रा, वामन कविश्वर, त्रिशला कांबळे, प्रल्हाद कोतवाल, चेतन आंबोणकर, रविराज, प्रकाश जाधव, सतीश चिंडालिया, अंकुश गायकवाड, विठ्ठल देवकते, अशोक जानराव, सुरेंद्र टिंगणे आदींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर
क्लिक करा.